अडचण आहे, तुमच्या घरातल्या माणसाची आरोग्याची समस्या आहे, कधीही काळ्या रात्री या माणसाला फोन करा. अरे तो माझा आता गेलेला नेता हा तुमच्यामध्ये तुमच्या माझ्यामध्ये बसला मांडी घालून, हे त्यांच्या सामान्यपणाचं लक्षण आहे. तालुक्यामध्ये काही लोक म्हणतात, अरे आदरणीय दत्तामामा भरणेंना म्हणतात की दत्तामामा भरणे पाठीमागे जे सहकार मंत्री होते ते जॅकेट घालायचे, तुम्ही पण जॅकेट घाला. मी कालच्या भाषणामध्ये दत्तात्रय मामा भरणेंना म्हणलं, मामा तुम्हाला जॅकेट घालण्याची बिलकुल गरज नाही, कारण 10 वर्ष विकास काम केल्यानंतर जॅकेट घालणाराची झाक फक्त दत्तात्रय मामा भरणेनेच उतरवलेली आहे. आणि या माणसाला निवडणुकीला उभा राहण्याची प्रचंड खुमखुमी आहे. 2 वेळा ज्या कारणास्तव इंदापूर तालुक्यातल्या सुज्ञ मतदारांना या माणसाला नाकारला आहे, येणाऱ्या 20 तारखेला परत एकदा घड्याळ दाबून तालुक्यातले सुज्ञ मतदार या माणसाला परत एकदा नाकारतील आणि एका उमेदवाराची सलग विजयाची तिसऱ्यांदा हॅट्रिक आणि एका उमेदवाराची तिसऱ्यांदा पराभवाची हॅट्रिक ही होऊनच राहणार. आणि गुलाल हा फक्त दत्तात्रय मामा भरणेच्या अंगावर दिसणार. एवढंच बोलतो. उपस्थितांमध्ये डॉक्टर सतेजी असतील, आमचे अण्णासाहेब काटे असतील, खूप मान्यवरांचं मनोगत आहे, नाही येतील, पण जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं उपस्थित माझ्या सर्व समाज बांधवांना आणि समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित डॉक्टर साहेब असतील, अण्णासाहेब काटे असतील, यांना मी या ठिकाणी आश्वासन देतो, येणाऱ्या 20 तारखेला 2 नंबरचं चिन्ह घड्याळच दाखणार आणि विजय हा फक्त घड्याळाचाच होणार. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, जय मल्हार. यानंतर युवकांचे नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय दीपकांना काटे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. यकोट 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 यकोट. आवाज जरा खणखणीत आला, बरं वाटलं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आमचे मित्र डॉक्टर शशिकांत तरंगे सर, माऊली काका वाघमारे आणि सर्वच माझे सहकारी. आता आपल्याला वेळ खूप झालेला, नावं घेत बसलो तर वेळ होत जाईल. आपले बांधव जे खूप वेळापासून बसून आहेत, त्याच्यामुळं मी डायरेक्ट 20 तारखेच्या मुद्द्यावर येतो. मित्रांनो, आज म्हणजे खऱ्या अर्थाने आज जय मल्हार क्रांती संघटनेचा जो मेळावा आपण इथं भरवलेला आहे, याचं प्रमुख कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार आदरणीय दत्तामामा भरणे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. का करायचं आहे तर मामाचं ते कार्य आहे. आज 10 वर्षामध्ये जे कार्य मामाने केलेलं आहे ते 40 वर्षामध्ये कुणीही करू शकत नाही, असं उल्लेखनीय कार्य आहे. आणि म्हणून आपल्याला मामाला विजयी करायचं आहे. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर आद्य गुरु आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची ओळख ही प्रति शिवाजी म्हणून ओळखले जायचे. त्यांचं कार्य जनतेसाठी तसं होतं. आणि रामोशी समाज हा लढवया समाज आहे. रामोशी समाज हा क्षत्रियाच्या मागं आणि जनतेसाठी लढणाऱ्याच्या मागं उभा राहणारा समाज आहे. पैशाला बघून संपत्तीला बघून पाहणारा समाज नाहीये. रामोशी समाजाच्या बाबतीत एक म्हण म्हणली जाते डॉक्टर साहेब की समुद्राचा खरेपणा आणि रामोशांचा खरेपणा कधीही कमी होणार नाही. तोच खरेपणा आपल्याला टिकवायचा आहे. आणि येत्या 20 तारखेला आदरणीय दत्तामामा भरणे यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या समोरील बटन दाबून एवढं कडकडून बटन दाबायचं आहे की त्याचा तो टुंग आवाज येतो ना, तो भाग्यश्री पर्यंत पोहोचला पाहिजे. तिथली खुर्ची हादरली पाहिजे असे दादा. कार्यकर्त्यांनी विचारलं काय झालं भाऊ, काय नाही दणकत बसायला का ते 23 तारखेला जो हक्का होतो काय बहुतेक काय सांगता येत नाही. कारण हे कर्तृत्व शून्य व्यक्ती आहे. मी ही टीका करतोय असं अजिबात समजू नका. तुम्ही रिअलिटी या. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर त्यांच्या 20 वर्षाचा कालखंड आणि आदरणीय दत्तामामा भरणेचा 10 वर्षाचा कालखंड, याच्यातला जो डिफरन्स आहे ना तो असा आहे.
कारण यांनी 20 वर्षात फक्त केसांना कांगवा फिरायचं काम केलं. अहो, एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या की एक व्यक्ती जो महाराष्ट्राचा 19 वर्ष मंत्री आहे, त्याच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये त्याच्या गावाच्या कडेच्या रस्त्याला ते गावातली लहान लहान लेकरं संडासला बसत होती. ही का प्रगती तुमची? आणि मामाच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आज तालुक्यातल्या कुठल्याही खेड्यापाड्याच्या वस्तून फिरा, पोटातलं पाणी हलत नाही अशी गाडी स्मूथ चालते. अगदी तुम्हाला सांगतो 7 ते 8 मिनिटात इंदापूरवरून मी इथं आलो. आणि तुम्ही सांगा 10 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये 1 तास लागत होता, 1 तास. आज ज्या भूमिकेतनं तालुक्यातली बबली जी प्रत्येक ठिकाणी भाषण करत फिरते ना, की भाषण तर स्क्रिप्टेडच वाटतं, असं मला वाटतं टेप रेकॉर्डचं बटनच दाबलंय. हे मामा आणि त्यांचे ते 4 बागडे बिल्ले आणि ते बघा रस्त्याचे काम असं होतंय तसं होतंय. अहो, काहीतरी बदल पाहिजे ना. तुम्ही स्क्रिप्ट मध्ये चेंजेस करा ना. ती पाठ केलेलं ती बरोबर प्ले केलं की ते मामा आणि त्यांचे बागड बिल्ले 4 रस्ते आणि कॉन्ट्रॅक्टर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे माझं बबलीला सांगणं आहे, बबली ताईला, की ज्या पिरियड मध्ये आपले पप्पा मंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांची स्वप्न पडत होती ना, त्या पिरियड मध्ये तुम्ही इंदापूर तालुक्यातल्या डॉक्टर साहेब गावामध्ये फिरली नव्हती बबली. हे लंडनला शिक्षणाला होते आणि आपण सर्व या तालुक्यातल्या सगळ्या रस्त्यांनी फिरलोय. इमानदारीत सांगायचं की बावडा नरसिंहपूर रोड कसा होता. इमानदारीत सांगायचं की गणेशवाडी सराटी रोड कसा होता. त्याच इमानदारीत सांगायचं की सराटी ते लुमेवाडी रस्ता कसा होता. तो पिंपरी नरसिंहपूर परत बाबळगाव ते भांडगाव रस्ता कसा होता. भांडगाव ते बावडा रस्ता कसा होता. अहो, इथं बावडा ते वालचंदनगर रस्ता कसा होता डॉक्टर साहेब. बर, ज्या रस्त्याला आपण प्रमुख रस्ता म्हणतो इंदापूर बारामती, तो कसा होता. अहो, हे तालुक्याच्या मेन नसा आहेत हे रस्ता, आणि ते कसे होते. आणि आमचा बंटी काय सांगतो की बर्ने मामाच्या गावात प्रचाराचे आयला, मला हसूच येतं बरं का, पण जाऊ दे. काय बर्ने मामाच्या गावात प्रचाराची सुरुवात केली आणि म्हणे यांनी रस्ते केलं म्हणून पहिलं काय मामाच्या घराकडे जायला रस्ताच नव्हतं का. अहो, मला तुमच्या बुद्धीची कीव येते यार. लंडनला शिकलेल्या पैशाचं थोडं तर चीज व्हायला पाहिजे होतं. रस्ते हे छत्रपतींच्या काळापासून आहेत, पण तुमच्या पप्पांच्या काळातलं रस्ते कसं होतं हे बघण्यासाठी तुम्ही नव्हता. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. याच्यामुळं तुम्हाला रिअलिटी माहित नसल्यामुळं तुम्हाला कोणतरी मागचा लिहून देतो आणि तुम्ही ते तसं मानता. माऊली काका, परवा मी ऍक्च्युली ह्या मोबाईलच्या लफड्यात पडत नाही, पण परवा दिवशी आपलं सहज युट्यूब चालत होतो, मी एक क्लिप बघितली. बबली ताईचा फोटो होता आणि पत्रकार मुलाखत घेत होते. मी म्हणलं बघू तरी काय विषय नेमका. मी ते ओपन केली क्लिप. ते हेडिंगलाच चालू होतं की बापासाठी लेक मैदानात उतरले. अरे बापरे, मी विचारत म्हणजे कालपर्यंत जनतेत चर्चा होती की म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जनतेसाठी लेक मैदानात उतरली, आता इथं तर बापासाठी लेक मैदानात उतरली. अहो, ते जाऊ द्या, ठीक आहे. कधी कधी सत्य तोंडावर येतं आणि सत्य वारंवार तोंडावर येतं. याच अजून एक उदाहरण सांगतो की लोकशाहीनं त्यांची फॅमिली मुलाखत घेतली दिवाळी दिवशी डॉक्टर साहेब, आणि त्या दिवशी आदरणीय वहिनींना, हे बघा ते आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, आदरणीय वहिनींना पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाऊला तुम्ही गिफ्ट काय मागितलं दिवाळीचं. तर वहिनीनं सांगितलं भाऊची आमदारकी ही माझ्यासाठी गिफ्ट आहे. म्हणजे तुमचा डोळा आमदारकीवर आहे. एकीकडे असं बघितलं तर खानदानाचं लक्ष नुसतं आमदारकीकडे लागलंय, आणि दुसरीकडे असं बघितलं तर अख्ख्या तालुक्याचं लक्ष दत्ता मामा आमदार हो याच्याकडे लागलंय. कारण हा माणूस स्वार्थासाठी जगत नाही. कारण हा माणूस स्वतःचा देह
त्या चंदनासारखा घासून झिजवून तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या लेकराला सुगंध द्यायचा प्रयत्न करताय. आणि आज त्यांच्या एका खास आरोपाचं खंडन मी करतो. ते जे म्हणतात ना 20 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्यांनी काय कुठं पाणटपरी टाकले नाही, MIDC काढली नाही, अमुक तमुक काय 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 म्हणते ते मी नाही लक्षात देत एवढं. पण आज त्यांच्या त्या आरोपाचं खंडन करतो की तुमच्या पप्पांनी 20 वर्षाच्या काळात जे शिक्षण संस्था वगैरे वगैरे दूध जे काढलं त्याच्यातनं जी तुमची मालमत्ता तयार झाली ते मामाच्या डोक्यात कधी आलंच नाही. कारण त्यांच्या डोक्यात एकच त्या गोऱ्या कुंभारासारखं विठ्ठल 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 विठ्ठल. जसा गोऱ्या कुंभाराने विठ्ठलाचं नामस्मरण करता करता स्वतःचं पोरगं पायाखाली आलं तरी त्यांना कळलं नाही की आपलं स्वतःचं लेकरू पायाखाली आलेलं आहे ते मेलेलं आहे. तसं जसं ते विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंग होऊन त्यांना काहीच कळलं नाही तसं आपल्या मामाला जनतेच्या सेवेच्या ह्याच्यात एवढं रमून गेले की त्यांना लक्षात आलं नाही आपण कंपन्या टाकल्या पाहिजेत, आपण हे केले पाहिजेत, आपण शिक्षण संस्था काढल्या पाहिजेत. हेच शिक्षण संस्थेचे कामगार आपल्याला गुलाम म्हणून वापराय भेटतील, त्यांचे घरचे गुलाम म्हणून वापराय भेटतील, दम देऊन स्टेटस टाकायला लावू, दम देऊन सभेला बोलू, हे त्यांच्या डोक्यात आलंच नाही. आता ह्यांनी आणून दिलं. म्हणजे ह्यांची जी सोच आहे ना ती कुठल्या लेवलची आहे याचा विचार करण्याची तुम्हाला आम्हाला गरज आहे. आणि ही अशी सोच जर खुर्ची बसली तर याद राखा उद्या जर तुम्हाला कुठलं काम पडलं तर पहिला फोन तुम्हाला PA ला करावा लागणार आहे, दुसरा फोन तुम्हाला बंटीला करावा लागणार आहे, तिसरा फोन तुम्हाला बबली ताईला करावा लागणार आहे आणि चौथा फोन जॉनीला. तो जॉनी गद्दार आहे, जॉनी कामच करणार नाही ना. याच्यामुळं सांगतो जनतेत उतरून फील्ड मध्ये उतरून तुम्हा आम्हाला जाणून घेणारा पाण्यासारखं स्वभाव असणारा पाण्यासारखं का पानी रे पानी तेरा रंग कैसा तू जिसमें घुल जाए तू हो जाए वैसा. अहो कशाला उदाहरण सांगू, आत्ताच पाण्यासारखा मिसाळा तो माणूस त्या गरिबांमध्ये मिसाळा का नाही डॉक्टर साहेब. त्यांनी म्हणलं का माझी पॅन्ट भरते पांढरी कपडे मला जर भट्टीच्या कडक मध्ये. म्हणून सांगतो तुम्हाला दत्ता मामा का पाहिजेत ते हेच कारण आहे. बरं तुम्हाला कारण जर सांगत बसतो दत्ता मामा का पाहिजेत तर 20 तारखेच्या 6 इथंच वाचलेल्या. मग तुम्ही म्हणणार आम्हाला मतदान करायचं होतं आम्हाला तुम्ही काय जाऊच दिलं नाही आम्हाला आणि आम्हाला बी उठू वाटलं नाही कारण सत्य परिस्थिती आम्ही ऐकत होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या वगैरे मित्रांनो. प्रामुख्यानं आपल्या जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. गोरगरीब जनतेचे नेते तुमच्या आमच्या हृदयातले व्यक्ती आदरणीय नानाचं आगमन आहे. स्वागत आहे नाना आमच्या तालुक्यात. दौलत नाना शितोळे तुम आगे बढ़ो. तर मित्रांनो Thank you.
तर मित्रांनो, या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घेण्याचे गरजेचं आहे की आपण कुणाला साथ द्यायची आहे. आपण अशा व्यक्तीला साथ द्यायची आहे का ज्यांनी आपला तालुका 40 वर्ष मागे नेला. आपण अशाच माणसाला साथ द्यायची जो आपल्या तालुक्याला सुदृढ बनवेल, आपल्या युवकांच्या हाताला रोजगार आणून देईल, जो व्यक्ती आपल्या तालुक्याच्या विकासाचा विचार करेल. मी तुम्हाला सांगतो बापू, परवा दिवशी आणि रोजच सोशल मीडियावर या गोष्टीचे जास्त प्रचिती होते की मामानी 2 कोटीच्या 5 कोटीच्या 6 कोटीच्या साड्या इंदापूर तालुक्यात वाटल्या. यांनी जर विकास केलाय तर मामाला साड्या वाटायची गरज का पडली. मला प्रामुख्याने त्यांना सांगायचंय की मामानी, आदरणीय दत्ता मामा भरणेंनी इंदापूर तालुक्यातल्या महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम हा दिवाळीच्या भाऊबीजी निमित्त केला होता. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला 500-1000च्या साडीची काय हो किंमत. तुमच्या घरातली 1000-2 म्हणजे 5000, 10000, 50,000च्या साड्या घालणाऱ्या महिला यांना 500-1000च्या साडीची काय किंमत. आज ज्या सर्वसाधारण घरातल्या महिला आहेत, कधी कधी अशी परिस्थिती ही येते की त्या फॅमिलीच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांच्याकडे दिवाळीसाठी साडी घ्यायला देखील पैसे नसतात. काही वेळेस अशी परिस्थिती येते की घरातली जुनी साडी नेसून आपल्याला दिवाळी साजरी करावी लागते. अशामध्ये एका भावाची ववळणी म्हणून मामानी बहिणीला साडी गिफ्ट केली तर त्याचा बबाल काय उठला तर एका ठेकेदाराकडून साड्या घेतल्या, साड्या वाटल्या, कोण म्हणतं 2 कोटीच्या वाटल्या, कोण म्हणतं 5 कोटीच्या वाटल्या, अमुक केलं तमुक. अहो तुम्ही बहिणीचं मौलच त्यांना कळलं नाही. जर बहिणीचं महत्व त्यांना कळलं असतं तर आदरणीय भाऊच्या जो काळजाचा तुकडा आहे आदरणीय ताई, त्यांना एकदम सुईतनं दोरा कसा वळून काढावा तसं डॉक्टर साहेब संघटनेतनं कारखान्यातनं अज्यात बाहेर काढलं. मग जर तुम्हाला बहिणीचं महत्व कळलं असतं तर तुम्ही आदरणीय ताईला का त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या कारखान्यातनं काढलं नसतं. अहो ज्या माणसाला त्यांनी स्वतः तयार केलेल्या कारखान्यातनं, संघटनेतनं, त्यांच्या शिक्षण संस्थेतली लोक सांभाळता आली नाही, ती त्यांची संघटना सांभाळता नाही, कारखाना सांभाळता नाही, हा व्यक्ती तालुका काय सांभाळणार याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे. याचा विचार आम्ही जनतेने करण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून मामाला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल, जाणीवपूर्वक ऐका, आपण ज्या दिवशी मतदानासाठी जाल कुठलाही गडबड, दुसरा कुठलाही विचार डोक्यात न ठेवता फक्त घड्याळाची टिक आणि मामाचा तो गुलाल डोक्यात ठेवायचा आणि बघायचं आणि घड्याळ कुठं आहे आणि त्या घड्याळालाच बटन दाबायचं आणि मामाला प्रचंड बहुमताने विजय करायचं. आलेले आपले पाहुणे आणि आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांनाही बोलायचे आणि पुढेही वेळ आहे. बोलत बसलो तर सांगितलं ना 20 तारखेच्या 6 वाजलेल्या. मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बजरंग बलीच्या मंदिरात आहोत तर एक घोषणा बजरंग बलीसाठी देऊ. जय श्रीराम, जय जय श्रीराम. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपले सर्वांचे लाडके, आपलं सर्वांचं रामोशांचं दैवत दौलत नाना शितोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी तर आले तर त्यांचं या ठिकाणी आपण सर्वजण सत्कार समारंभ घेऊया. उपस्थितांना मी विनंती करतो की त्यांनी शेटपळ गावातील जे का आपले
समाज बांधव असतील, तालुक्यातील पदाधिकारी असतील जे मल्हार क्रांती संघटनेचे, त्यांनी नानांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. बाळासाहेबजी करगळ यांना या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी आदरणीय दौलतनाना शितोळे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. या ठिकाणी शेटपळ हवेली गावचे सरपंच संतोष पवार यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. सोबतच बाळासाहेब करगळ अध्यक्ष माध्यमिक विद्यालय व ज्येष्ठ नेते आहेत ते. सोबतच ग्रामपंचायत सदस्य महेश नरवट, गणेश नवरे, माऊली वाघमोडे या सर्वांचा या ठिकाणी सत्कार होतोय. संदीप चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय दौलतनाना शितोळे यांचा या ठिकाणी शेटपळ हवेलीतील सर्व समाज बांधव व तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधव, गावचे नागरिक यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय दौलतनाना शितोळे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विचाराचे उमेदवार कसे जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या ठिकाणी भाजपचे युवा मोर्चाचे सचिव दीपक अण्णा काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे, त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक डॉक्टर सतीजी तरंगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. पूनमजी देवकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अण्णासाहेबजी काटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सोबतच डॉक्टर सतीजी तरंगे यांचाही संघटनेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर शशिकांत तरंगे, माऊली वाघमोडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सोबतच डॉक्टर सुमेध रामटेके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते या ठिकाणी सुमेध रामटेके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. जय मल्हार क्रांती संघटनेचे या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके अंकुशरावजी जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील रासुर्णे गावामधून आवर्जून उपस्थित असलेले प्रमोदजी नाना खोमणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अण्णा भोसले यांना विनंती करतो. डॉक्टर शशिकांत तरंगे यांचे यानंतर मनोगत होईल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना विनंती आहे की समोरून बसायचंय. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे समोरून बसावा. पुढे आहे सगळे. सर्वांना विनंती आहे समोरून बसा. आज या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला दत्तात्रय मामा भरणे यांना मतदान का करावे हे सांगण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे साहेब ज्यांनी अख्खा महाराष्ट्र पेजून काढला. इंदापूर पासून रोड पासून 20 किलोमीटर राहत आमचं गाव या गावापर्यंत पोहोचले. हीच त्यांची खरी पोचपावती आहे. म्हणजे कुठलं गाव यांनी सोडलं असेल का ह्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. डॉक्टर साहेब एवढ्या तळागाळापर्यंत त्यांचं संघटन पोहोचलं आणि ते माणसापर्यंत पोहोचतात. गावातल्या आमच्या कमीत कमी 15 ते 20 माणसांना ते नावाने ओळखतात.
इतकं यांचं अटॅचमेंट आहे, इतकं तळागाळात पोहोचलं यांचं काम आहे समाजासाठी. समाजाबरोबर इतर घटकांनाही बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे त्यांची थोड्याच कालावधीमध्ये लोकप्रियता वाढली. सरकारने दखल घेऊन त्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दर्जा असणारं पद पण देऊन त्यांचा सन्मान केला. ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे समाजासाठी आणि सगळ्यांसाठी, तो आमच्यासाठी पण. तर एवढ्या मोठ्या माणसाचं मामांच्या प्रचारासाठी आपल्या गावामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आपल्या इंदापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोफ आणि स्टार प्रचारक डॉक्टर शशिकांत तरगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर माऊली चौरे आणि आताच ज्यांचं आपण भाषण ऐकलं, अख्खा महाराष्ट्र दुधाला पाण्यासारखं हरवला त्यांनी, दूधवाल्यांची झोप उडवली आणि आपल्याला पण मनमुरादपणे नाना तुम्ही ऐकायला पाहिजे होतं त्यांचं भाषण. अतिशय सुंदर त्यांनी बंटी बबली काय ठेवलंच नाही, त्यांनी पूर्ण करून घेतले असे अण्णा आणि सर्व ग्रामस्थ सहकारी मित्र, आपल्या गावचे ग्रामस्थ, सरपंच, माध्यमिक विद्यालय प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब करगळ, त्याचबरोबर गावचे माजी सरपंच संतोष पवार, माजी सदस्य महेश नरपट आणि सर्व मान्यवर गणेश नवले, संदीप चव्हाण आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुढील सभेला सुरुवात करावी शशिकांत तरगे यांनी मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आज आपल्या इंदापूर तालुक्यातील सेटपळ हवेली या गावामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दौलत नाना शितोळे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, या गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि समोर उपस्थित असलेले माझे सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मामांना प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्या या जय मल्हार क्रांती संघटनेच्या मेळाव्यामध्ये उपस्थित आहोत. आज नानांचे कार्यक्रम खूप धावपळीचे आहेत. नानांना इथून पुढे पुन्हा सोलापूरला सुद्धा एक कार्यक्रम असल्यामुळं मी आपला अधिक वेळ न घेता गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये आपण सर्वजण बहुजन समाज अत्यंत गुण्यागोविंदाने एकत्रितरित्या नाना आम्ही सगळेजण या ठिकाणी राहतो. आज रामोशी समाज बांधवांच्या प्रश्नावरती दौलत नानांचं राज्यस्तरीय जे काम आहे हे अत्यंत कौतुक करण्यासारखं काम आहे आणि नानांनी जे जे विषय या राज्याच्या रामोशी समाज बांधवांच्या प्रश्नांवरती मांडले आणि ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीच्या सरकारनं निश्चितपणे रामोशी समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय दौलत नानांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. या राज्याचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील रामोशी समाजामध्ये जन्मलेल्या दौलत नाना शितोळेंच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि म्हणून आज तुमच्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबाचं नेतृत्व हे राज्यामध्ये फिरतंय. आज महाराष्ट्रामध्ये कोणता असा तालुका नाही की तिथं दौलत नानांना जाऊन त्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागतो. कारण पूर्वी रामोशी समाज असेल किंवा बहुजन समाज असेल यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कोणी ग्राह्य धरत नव्हतं. तुम्ही आहे काय आणि नाही काय याची पर्वा या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कधीच होत नव्हती. परंतु रामोशी समाजामध्ये दौलत नानांसारखं नेतृत्व जन्मलं. गावगाड्यामधल्या प्रत्येक रामोशाला एकत्र केलं, संघटन केलं आणि आज त्यांची एकी बघून महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार, प्रत्येक उमेदवार हा दौलत नानांना म्हणतोय, नाना आमच्या तालुक्यामध्ये या, नाना आम्हाला पाठिंबा द्या. कारण एकीची ताकद
की नानांनी खऱ्या अर्थानं जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिली. आपण सर्वजण आपल्या तालुक्यातले आमदार भरणे मामांच्या बरोबर 10 वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण ठामपणे मामांच्या बरोबर आहे. उद्याच्या 20 तारखेला सुद्धा तुम्हाला सर्वांना नानांच्या आदेशाचं पालन करून आपल्या गावामध्ये असणारं, या तालुक्यामध्ये असणारं जेवढं काय मतदान आहे ते सगळं मतदान हे भरणे मामांच्या घड्याळ या चिन्हासमोर आपल्याला द्यायचंय आणि मामांना त्या ठिकाणी विजय करायचा. मामा नाना तुम्हाला यायला थोडासा वेळ झाला. मामांनी आपल्या अगोदरच या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या समाज बांधवांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि निश्चितपणे आम्हाला सुद्धा वाटतं एक बहुजन समाजातला कार्यकर्ता ज्यावेळेस रात्रंदिवस समाजाच्या कल्याणासाठी झटत असतो, या गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटत असतो. जे रामोशी समाजाचं दुःख आहे तेच आमचं पण दुःख होतं, तेच आमचं पण या महाराष्ट्रामध्ये दुःख आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हातात हात घालून या महाराष्ट्रामध्ये काम करायचंय. नानांच्या बरोबर तुम्ही बघा, बहिर्जी नाईकांच्या स्मारकासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने निधी दिला. आज इथं अण्णांनी सांगितलं की मामांनी साड्या वाटप बहिणींसाठी केलं आणि तुम्ही कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेतले म्हणून या तालुक्यामध्ये विरोधक आरोप करताय. परंतु आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांनी सुद्धा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी वेळ प्रसंगी या प्रस्थापित जहागीरदारांना वटणीवर आणलं आणि गोरगरीब जनतेच्या घशामध्ये 2 घास घालण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये सुद्धा राजे उमाजी नाईकांनी केला. तेच काम जर एखादा कोण या तालुक्यामध्ये करत असेल तर त्याच्या पाठीमाग आपल्या सर्वांना उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि तेच काम उद्या तुम्हाला मी सांगतो, इथं इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण या रामोशी समाज बांधवांनी भरणे मामाच्या पाठीमागे उभं राहावं. जय मल्हार क्रांती संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आली, अगोदर नानांच्या अगोदर तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करा, तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहू. आणि तुम्हाला एक नम्रपणे सांगतो, भरणे मामा उद्या आमदार होतीलच, परंतु जोपर्यंत दौलत नाना शितोळे आमदार होणार नाही तोपर्यंत आम्ही दौलत नानांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहू आणि नानांना तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये करण्याची संधी आपण सगळेजण मिळून हातात हात घालून देण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, पुढं कार्यक्रम असल्यामुळं मी आपल्यामध्ये अधिकचा वेळ न घेता तुम्हा सर्वांना मनापासूनची विनंती करतो आणि 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मामांना 2 नंबरची मामांची ही नाव आहे, 2 मशीन आहेत मतदानाच्या, त्यातल्या पहिल्या मशीनवरती दुसऱ्या नंबरला घड्याळ हे चिन्ह आहे आणि त्याच्यावर आपण सर्वांनी मतदान करा एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना मी विनंती करतो, त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. दौलत नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की येळकोट येळकोट. आज या इंदापूर तालुक्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने भरणे मामा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एवढा वेळ माझी वाट पाहत थांबला. चौफुल्यावरतीच मला जवळजवळ म्हणजे राहुलदादाच 1.5 तास लेट आले आणि ती सोडून पण येता येणार, त्याच्यामुळं वेळ झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो.
आदरणीय सर्व व्यासपीठ आज या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात। या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या 51 मतदारसंघामध्ये आपण जय मल्हार क्रांती संघटना प्रचाराच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी जात आहे। सर्व महायुतीच्या उमेदवारांचे प्रचार आपण करत आहे। खऱ्या अर्थानं महायुतीला आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे आपण करायचं। महाराष्ट्रातला समाज हा महाराष्ट्रात एकत्र पक्षातले जेवढे उमेदवार आहेत, मग भारतीय जनता राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीमागे ठिकाणी ठामपणे उभा आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचं सीट आहे, त्यांचं चिन्ह आहे। खऱ्या अर्थानं घड्याळ किंवा कमळ किंवा धनुष्यबाण ही जी चिन्ह आहे त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचार करत आहे। आपल्याला या ठिकाणी एकच सांगणार आहे की महायुतीच्या या घटक पक्षातल्या उमेदवाराला आपण मदत का करायची। महाराष्ट्रामध्ये 70 लाख समाज असून या समाजामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले। कमीत कमी 40 ते 42 राष्ट्रीय स्मारक या महाराष्ट्रामध्ये आहेत। रामोशी बेडर समाजाची स्मारक आहेत। त्या समाजामध्ये एवढे मोठे योद्धे जन्माला आले तरी सुद्धा आजपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळाला नाही। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची जयंती सरकारी झाली नाही। ह्या सरकारच्या पाठीमागे राहायचं कारण आपलं हे आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती ह्या सरकारने केली। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ ह्या सरकारने केलं। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं धडा आता इतिहासाच्या पुस्तकामध्ये आला। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं तिकीट, पोस्टाचं तिकीट ह्या सरकारने काढलं। आद्य क्रांती राजे उमाजी नायक असतील, भैरजी नायक असतील, कनप्पा नायक असतील, सिंदूर लक्ष्मण असन, ह्या सर्व महापुरुषांची नावं या महाराष्ट्रामध्ये जेवढे ITI कॉलेज आहेत त्या ITI कॉलेजला 5 कॉलेजला त्यांची नावं लागली। हे सर्व काम करत असताना आपल्याला माझा सवाल आहे की आपण ही 13चे 13 आपल्या ज्या मागण्या होत्या गेल्या जवळजवळ 70 वर्षापासून आमचे सर्व नेते रोडवर उतरतात, आंदोलनं करतात, पण ही कुणालाही शक्य नव्हतं, कुणीही पूर्ण केले नाही। ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या मागण्या सर्व पूर्ण झाल्या। त्याच्यामध्ये महायुतीचे सर्वच घटक पक्षाचे जेवढे नेते आहेत त्याचं त्याला श्रेय जातंय आणि त्यामधले एक आपले मामा या ठिकाणी उभा आहेत। त्यामुळं माझ्या समाज बांधवांना एकच या ठिकाणी आव्हान आपण करणार आहे की आपण मतदान करण्यामध्ये ज्या ठिकाणी आता अनेक काही लोक आपले वेगवेगळ्या लोक याच्यामध्ये पार्ट्या आहेत त्याच्यामध्ये थोडी विभागले गेले असते या तालुक्यामध्ये, पण मी आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो की आपल्या समाजामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्याला धन दौलत काही ठेवलेलं नाही। आपल्याला जमिनी गेल्या, आज आपण हातावरती आपली पोटं आहेत, पण एक गोष्ट मात्र आपल्याकरता ठेवलेली आहे, ती म्हणजे रामोशी जात इमानदार आहे, रामोशी जात दिलेल्या शब्दाला जागणारे आहे आणि त्यामुळं आपण जर शब्दाला जागणार असो, आपण जर दिलेले शब्द पाळणार असो आणि खरंच आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण वागणार असणार तर ह्या ठिकाणी 9,000पेक्षा 10,000पेक्षा मला वाटतं ज्यादा मतदान आहे। आपण सर्वे केलं तर मला वाटतं 12,000च्या आसपास मतदान आहे। तर माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता करण्याची वेळ आलेली आहे। ते हक्काने आपल्याला मागतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी देतोय आणि आपण दिलं म्हणजे आपण उपकार करत नाही, आपण बिलकुलही उपकार करत नाही। आपल्या समाजाला आजपर्यंत कोणी सवळ घेतलं नाही, आपल्या समाजाच्या डोक्यावरती कोणी हात ठेवला नाही। आज ज्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला आणि आपल्या महापुरुषांना ज्यांनी उजेडात आणलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला, आपली जबाबदारी आहे येत्या 20 तारखेला बर्णे मामांचं चिन्ह घड्याळ आहे, ह्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण इमानदारीने त्या ठिकाणी रामोशी ह्या जातीला समोर ठेवून आद्य क्रांती राजे उमाजी नायकांना समोर ठेवून आपण ध्यानावरती राहून त्या ठिकाणी
बर्णे मामांचं चिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या चिन्ह समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस अशा मताने आपण विजय करावा असं आपल्याला आवाहन करतो। या ठिकाणी माझे सर्वच मित्र, आमच्या नाविक समाजाच्या नेत्या या ठिकाणी आहेत, सर्वच माझे मित्र या ठिकाणी आहेत। मी खऱ्या अर्थानं सर्वांचं नाव घेतलं नाही कारण वेळ खूप आहे झालेला आहे आणि 7ची सभा सोलापूरमध्ये आहे। आता शक्यच नाही त्याच्यामध्ये 9 वाजता जरी पोहोचलो तर मला वाटतंय पूर्ण त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती असणार आहे, त्यामुळं जाणं तर गरजेचं आहे। म्हणून दिवस थोडे असल्यामुळं उद्या आज संध्याकाळी सोलापूरमध्ये आपण जातोय, त्या ठिकाणी बैठक करतोय आणि त्यानंतर उद्या सकाळ औसामध्ये गाव भेट दौरे आहेत। औसाच्या 3 वाजता 3:30 वाजता तिथून निघून मग बाकीचं इकडं अक्कलकोट वगैरे इकडून करत आपण आपल्या प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सीट आहे, ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचं सीट आहे, धनुष्यबाणाचं शिवसेनेचं सीट आहे, त्या त्या ठिकाणी आपल्याला 51 मतदारसंघ असे आहेत की आपलं निर्णायक मतदान त्या ठिकाणी आहे। म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळं आपण ही सर्वांनी या ठिकाणी आपल्याला परत एकदा आवाहन करतो की आपण मामाच्या पाठीमागे ठाम राहा। खऱ्या अर्थाने या ठिकाणी मामा जरी आमदार तालुक्याचे असले तरी माझ्या समाज बांधवांना एक मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की मामा धनगर समाजातले आहेत। आपल्या समाजामध्ये मी एक सगळ्या बहुजन समाजाचंच काम करतो, पण त्याच्यामध्ये धनगर समाजाचं आणि रामोशी समाजाचं ही गोंगड्याचं जसं गोंगडी असते, गोंगडीचा जसं धागा आपण इल्ला जातो तसं रामोशी आणि धनगर समाजाचं नातं आहे। मामा जातीप्रमाणे म्हणजे जातीच्या याच्यावरती राजकारण करत नाही, पण आपण डोळ्यासमोर ठेवा की आपला सक्का भाव आहे, आपल्या सख्या भावाला आपण त्या ठिकाणी मतदान करतोय। म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन 20 तारखेला मामाला त्या ठिकाणी मतदान करून भरघोस मताने विजय करावे अशी विनंती करतो। थांबतो। जय मल्हार, जय उमाजी। बर्णे मामांच्या प्रचार सभेच्या अर्थ उपस्थित सर्वच शेटपळ हवेली गावातील नागरिक, सुज्ञ मतदार, समाज बांधव यांचा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो।